नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी कडनं लिपिक टंकलेखकची नवीन जाहिरात आलेली आहे। जुनी ऑलरेडी एक ग्रुप सी जाहिरात आलेली होतीच, पण त्यामध्ये आता परत नवीन जाहिरातीच्या जागा ऍड होणार आहे। सो लिपिक टंकलेखक या पदासाठी तुम्ही जर पात्र असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। याबद्दल सगळी माहिती मी तुम्हाला देणार आहे, ज्यामध्ये आपण बघणार नवीन जाहिरात आलेली आहे। जुन्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी फॉर्म भरला असेल तर त्यांनी काय करायचं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे। आता एकूण टोटल जागा लिपिक टंकलेखकसाठी 3137 झाल्या, म्हणजे जवळपास 3137 जागांसाठी तुम्ही आता अप्लाय करू शकणार आहात। जागा वाढलेल्या आहेत, पात्रता काय असणार आहे, फॉर्म कसा भरावा हे पण मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे। चला जाऊया मुख्य मुद्द्याकडे, पण तत्पूर्वी इग्नाइट अकॅडमीची बॅच अनाउन्समेंट आपण केली। 28 तारखेपासून बॅच चालू होते। ही बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये आहे। याला सध्या ऑफर चालू आहे, आषाढी एकादशी निमित्त 50% ऑफ आहे। 2999 रुपयात ही बॅच आहे। याची व्हॅलिडिटी असणार आहे 25/7/2026 पर्यंत, शनिवारपर्यंत व्हॅलिडिटी आहे। सो ह्या बॅच मध्ये तुम्हाला सगळं अवेलेबल आहे, कुठे जायची गरज पडणार नाही। विशेष म्हणजे या प्रत्येक विषयाची सेपरेट फॅकल्टी तुम्हाला अवेलेबल आहे। बाकी ठिकाणी तुम्हाला असे सेपरेट विषयानुसार फॅकल्टी अवेलेबल भेटणार नाही। त्यातल्यात एमपीएससी ओरिएंटेड फॅकल्टी आहे, त्यांची सेपरेट फॅकल्टी पण आहे। डेमो लेक्चर सुद्धा युट्यूब वरती अवेलेबल आहे। उद्या दुपारी 3 वाजता डेमो सेशन पण ते पण तुम्ही बघू शकता। उद्या पण आहे, परवा पण आहे। सो विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक टीम तुमच्या या प्रत्येक विषयानुसार अनालिसिस करून तुमच्या समोर येणार आहे। सगळी मेहनत त्यांनी घेतली आहे, तुम्ही रिसर्च काही करायची गरज नाही आहे। रेडीमेड तुम्हाला भेटणार तेवढंच करा आणि प्रॉपर करा, बाकी काहीच करायची गरज नाही आहे। बॅच मध्ये पीपीटी पीडीएफ स्वरूपातल्या नोट्स अवेलेबल आहेत। पीडीएफ स्वरूपातल्या नोट्स तुम्ही डाउनलोड करू शकता, प्रिंटआउट काढू शकता। टेस्ट सिरीज 1000+ टेस्ट सिरीज आहे। फ्री मध्ये तुम्हाला स्टेट बोर्डचे लेक्चर आहे, स्टेट बोर्डची टेस्ट सिरीज आहे। फ्री मध्ये तुम्हाला 5 ऑफलाईन तुमच्या जिल्ह्यामध्ये टेस्ट सिरीज सुद्धा आम्ही फ्री मध्ये देणार आहोत, आणि पीवायक्यू ची बॅच सुद्धा फ्री आहे। ह्या एवढ्या कमी फी मध्ये तुम्हाला हे सगळं इथे मिळत आहे। याची पूर्ण जर टोटल फी केली 6000+ फी आहे ह्या सगळ्या मॉड्यूलची। कारण दुसरी तुम्ही विकत घ्यायला गेलात ना, बॅच घ्यायला गेलात ना, हे सगळं त्यामध्ये जर कॅल्क्युलेशन केलं तुम्ही तर 6000+ किंमत त्याची जाते। तुम्हाला ही बॅच फक्त 2999 रुपयात इथे मिळत आहे। सो नक्की या संधीचं सोनं करा। भविष्यामध्ये पश्चाताप होऊ द्यायचा नसेल तर नक्कीच बॅच जॉईन करा। बॅच 28 तारखेपासून चालू होते। आता जाऊया महत्वाच्या मुद्द्याकडे। ओल्ड ऍड आली बघा 25 जून 2026 ला, या डेटला ही ऍड आली। ह्यामध्ये तुम्हाला फी किती, आपलं पद किती आहेत 1864 आहे। लिपिक टंकलेखकचे फक्त लिपिक टंकलेखकचे 1864 आहे। त्यामध्ये तुमच्याकडे जर टॅक्स असिस्टंट पदासाठी जर तुम्ही पात्र असाल, म्हणजे ज्यांचं मराठी 30 आणि इंग्लिश 40 असेल तर त्यांना ह्या पदाला सुद्धा अप्लाय करता येते 282 पदांना। पण तुर्तास मी तुम्हाला सांगतो, लिपिक टंकलेखक हे पद ज्यांच्याकडे मराठी 30 किंवा दोघं लागत नाही, इथे एकच लागतं, किंवा इंग्लिश 40 हे टायपिंगचं सर्टिफिकेट असेल तर तुम्ही लिपिक टंकलेखक ह्या पदासाठी पात्र आहात। आता पहिली जाहिरात आली 1864 पदांची, आणि आता नवीन जाहिरात जी आलेली ती कधी आली आहे, न्यू ऍड आली 22 जुलै 2026 ला ऍड झाली बघा। यामध्ये तलाठीचं पद सुद्धा ऍड झालंय 1539 पदांचं। पण त्याबरोबर तुम्ही बघितलं तर टंकलेखक पद बघा, इथे नियंत्रक शिधा वात्रक व संचालक नागरी पुरवठा कार्यालय, अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग आहे, आदिवासी विकास विभाग आहे, महसूल वन विभाग आहे, महसूल वन विभाग आहे। यामध्ये लिपिक टंकलेखकची पदं इथे ऍड झाली आहे। टोटल बघितली 230, 155, 69, 480, 339 अशी टोटल बघितली तर ही पदं तुम्हाला इथे ऍड झाली बघा 1273। जुनी ओल्ड जर बघितली ती आहे 1864, आणि न्यू ही पदं ऍड झाली आहे, अशी टोटल 3137 लिपिक टंकलेखकची नवीन ही जाहिरात आहे। सो विद्यार्थी मित्रांनो, ज्यांनी ऑलरेडी आधीच फॉर्म भरला असेल त्यांना नवीन लिंक ओपन होईल, एमपीएससी तसं प्रसिद्धीपत्रक देणार आहे, त्याचा व्हिडिओ माझा येऊन जाईल, तेव्हा ती प्रोसेस तुम्ही फॉलो करा। तुम्ही ह्या पदासाठी सुद्धा सेम फी मध्ये परत कॅन्सल करायची, नव्याने फॉर्म भरायची गरज नाही। एमपीएससी तुम्हाला हा चान्स देणार आहे, ऑप्शन देणार आहे। पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा, नवीन ज्या विद्यार्थ्यांना अप्लाय करायचंय, पहिल्यांदाच फॉर्म भरायचा, फॉर्म भरलाच नव्हता आम्ही गट केला, आता भरायचा आहे, तर त्याही विद्यार्थ्यांना अजून फॉर्म सुटलेले नाही, आज रात्रीतनं किंवा उद्या सकाळपर्यंत फॉर्म सुटतील। त्याची प्रोसेस मी तुम्हाला सांगेल, त्यानुसार फॉलो करा। पण तत्पूर्वी तुम्हाला प्रोफाईल बनवणं गरजेचं आहे। काल परवा मी व्हिडिओ घेतला बघा, एमपीएससीचं प्रोफाईल कसं बनवायचं, तो व्हिडिओ एकदा बघून तुमचं प्रोफाईल रेडी करून ठेवा। त्याला एक 10-15 मिनिटं लागतात बरं का, आणि प्रॉपर भरा तो व्हिडिओ बघा, त्यात सांगितल्या पद्धतीने भरून टाका। ओके, आता टोटल 3137 जागा आहे। मग दुसरा मुद्दा आहे की पात्रता काय आहे, याला पात्रतेने बघा, याला ऑलरेडी जुने जे होते फॉर्म, याला सुद्धा तीच पात्रता आणि याला सुद्धा सेम पात्रता। काय पात्रता आहे, कोणत्याही शाखेचा पदवीधर विद्यार्थी फॉर्म भरू शकतो। वायसीएम मध्ये असू द्या, तुमचं डेली इंटरनल असू द्या, तुमचं रडत खडत झाला असेल, फेल होत झाला असेल, गॅप होऊन झाला असेल तरी चालतंय, पदवी तुमच्याकडे पाहिजे। ओके, दुसरा, माजी सैनिकांना त्यांचं जे मिलिटरीचं पदवीचं सर्टिफिकेट असं ना ते चालतं।
दुसरं, जाहिरातीमध्ये लिपिक टंकलेखक पदाकरिता नमूद केल्यानुसार टंकलेखन अर्हता आवश्यक आहे. म्हणजेच तुम्हाला इथे एकतर मराठीचं 30 किंवा इंग्लिशचं 40 दोघांपैकी एक चालणार आहे. ओके. अजून जे 6 प्रवर्ग आहे त्यांना सूट आहे. अजून यामध्ये कोणकोणते 6? माजी सैनिकांना सूट आहे, अनाथांना सूट आहे, दिव्यांगांना सूट आहे. आता गट क या पदासाठी तुम्हाला बघा जे प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त आणि अंशकालीन त्यांना सुद्धा इथे सूट असते. सो त्यांना इथे सवलत मिळणारे 6 प्रवर्ग आहे. त्यांना टायपिंग मध्ये सूट आहे. त्यांना निवड झाल्यानंतर 2 वर्षात दिलं तरी चालणार आहे. ओके. सो खूप चांगली जाहिरात आहे ही. आणि एज लिमिट जर तुम्हाला काउंट करायचं असेल तर ते 1 ऑक्टोबर पर्यंत एज लिमिट काउंट करायचं आहे. ओपन मधून असाल तुम्ही तर तुम्हाला 19 ते 38 वर्षापर्यंत सूट आहे. कॅटेगरीमध्ये असाल तुम्ही तर 19 पासून 43 वर्षापर्यंत सूट आहे. यामध्ये ईडब्ल्यूएस पण येतं आणि यामध्ये एससीबीसी पण येतं, लक्षात घ्या. ओके. आता पुढे घेऊन जातो तुम्हाला मी. एकूण जागा टोटल गट क च्या जागा जर बघितल्या ना, गट क च्या टोटल तर त्या आहेत 5707. त्यामध्ये लिपिक टंकलेखकच्या पदासाठी 3137 जागा आहे. 3137 जागा म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त जागा फक्त लिपिक टंकलेखकला आहे. आणि तलाठीच्या जागा यामध्ये 1539 आहे, लक्षात घ्या. आता अजून जागा वाढ होऊ शकते का? अजून लिपिकच्या जागा येऊ शकतात का? तर यस, त्याबद्दल त्यांनी सांगितलंय. पूर्व परीक्षेच्या निकालापूर्वी अजूनही आम्ही शुद्धीपत्रकाद्वारे इथे जागा ऍड करू शकतो. दुसरा मुद्दा की फॉर्म भरण्याची डेट 5 ऑगस्ट ही वाढण्याची शक्यता आहे, पण तुम्ही 4 ऑगस्ट पर्यंत वाट बघा, अन्यथा 5 ऑगस्ट संध्याकाळी 6:30 नंतर फॉर्म भरून टाका. दुसरं, एकूण जागा मी तुम्हाला आता सांगितलं 5700 जागा ह्या गट क मध्ये आता एमपीएससी जाहिरात दिलेली आहे. पुढे परीक्षा पॅटर्न कसा असेल तर जसं तुम्हाला गट क चा आहे ना तसंच ह्या ज्या नवीन जागा ऍड झाल्या सेम पॅटर्न असणार आहे. यात काही बदल नाहीये. संयुक्त परीक्षा 100ची असेल, मुख्य परीक्षा 400 असेल. म्हणजे 2 पेपर, पूर्व परीक्षा होणार तुमचा 1 पेपर आणि मुख्य परीक्षा होणार तुमचे 2 पेपर. प्रत्येकी 2 पेपर जे आहेत 200 मार्कांचे असणार आहे, लक्षात घ्या. आता अभ्यास करताना मात्र पूर्वतच करा. 100 प्रश्न 100 मार्कांसाठी, 100 प्रश्न 100 मार्कांसाठी 1 तासामध्ये तुम्हाला ही सोडवायचं आहे. एमसीक्यू पॅटर्न आहे. निगेटिव्ह मार्किंग 1/4 आहे आणि ही एक्झाम ऑफलाईन आहे. ओके. आता ह्या एक्झामची तयारी करण्यासाठी तुम्हाला लक्षात घ्यायचंय 8 विषय तुम्हाला इथे अभ्यासायचे. किती? 8 विषय. यावरती डिटेल व्हिडिओ मी घेतलाय, एकदा जाऊन बघून घ्या. ओके. आता पुढे घेऊन जातो तुम्हाला मी. पूर्व परीक्षा जी असते तुम्हाला 100 प्रश्न 100 मार्कांना पदवीपर्यंतचं लेवल आहे. मराठी इंग्लिशमध्ये क्वेश्चन पेपर 1 तास वेळ, एमसीक्यू पॅटर्न आहे आणि 1/4 निगेटिव्ह मार्किंग सिस्टम लागू असणार. यामध्ये सिलेबस जर बघितला 8 विषयामध्ये बघा एका लाईनचा हा सिलेबस दिलेला आहे. आता ह्या सिलेबसला डिकोड करणं गरजेचं आहे. यासाठी उद्या दुपारी 3 वाजता आमचं सेशन आहे. 4 तासाचं सेशन आहे. प्रत्येक विषयाचं सेशन आहे. सिलेबस डिकोड करून दिलेला आहे. सिलेबस डिकोड करताना पीवायक्यूचा अनालिसिस घेतलेला आहे, सिलेबस घेतलेला आहे. याचा अभ्यास करून मग तुम्हाला सिलेबस डिकोड केला आहे. प्रत्येक सब्जेक्ट नुसार टॉपिक तुम्हाला आम्ही देत आहोत. इम्पॉर्टंट टॉपिक कोणते आहे ते पण तुम्हाला आम्ही सांगणार आहोत. उद्या हे लेक्चर नक्की बघा, दुपारी 3 वाजता असणार आहे. आता पुढे घेऊन जातो तुम्हाला मी. आता ही सगळी तयारी करायची म्हटलं ना, तुम्ही स्वतः तयारी लागलात ना खूप वेळ लागणार. तयारी करू शकाल तुम्ही, पण वेळ खूप जास्त लागेल. मग वेळ वाचवायचाच असेल तुम्हाला तर इग्नाइट अकॅडमीची बॅच तुम्हाला 50% ऑफ मध्ये आता अवेलेबल, लगेच जॉईन करा. ही सवलत तुम्हाला फक्त 25 जुलै 2026 पर्यंत म्हणजे शनिवारपर्यंतच आहे. लगेच जॉईन करा. ह्या बॅच मध्ये सगळे मुद्दे कव्हर केले, कुठेच काहीच करायची गरज नाहीये. प्रत्येक विषयाला सेपरेट फॅकल्टी पण अवेलेबल आहे. बॅच जॉईन करण्यासाठी लगेच ऍप डाउनलोड करा. खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे. अधिक माहितीसाठी ह्या नंबरला कॉल करा. आणि पुढच्या अजून महत्त्वाचे माझे व्हिडिओ येणार आहे. तुमच्या मनात जे प्रश्न आहेत ना ते प्रश्न पण कमेंटमध्ये टाका. पुढे माझे व्हिडिओ येणार, ते व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करून तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.